मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिले की MST CET इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल, या विद्यार्थ्यांचे जे कॅप राऊंड आहेत ते आता इंजिनिअरिंगचे चौथा कॅप राऊंड जो आहे तो म्हणजे होणार आहे, म्हणजे लास्ट कॅप राऊंड आहे। आणि फार्मसीचा असेल तर फार्मसीची मी अपडेट तुम्हाला ग्रुपला कळवतच असतो, ठीक आहे। तर फार्मसीचे मुलं पाहत असतील व्हिडिओ किंवा इंजिनिअरिंगचे, तर दोघांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मागचा व्हिडिओ जो आहे तो पार्ट 1 बनवला होता, त्याच्यावरती भरपूर कमेंट आल्या की याचा सारखा व्हिडिओ पार्ट 2 बनवा। तर पार्ट 2 व्हिडिओमध्ये मी इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे। टॉपिक आधी सांगून देतो। सगळ्यात पहिले कॉलेज लिस्ट, म्हणजे बऱ्याच जणांना कॉलेज अलाउड झालं नाही किंवा झालंय पण बेटरमेंट केलेली आहे आणि त्यांना कळत नाही की कोणतं कॉलेज आता टाकावं। म्हणजे काहीला टियर 3चं कॉलेज लागले आणि त्यांना चांगलं कॉलेज पाहिजे आहे, किंवा काहींना एकही कॉलेज मिळालेलं नाही। अशा विद्यार्थ्यांची कॉलेज लिस्ट बनवताना चुकली असेल किंवा त्यांना कॉलेज लिस्ट बनवता येत नसेल, त्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबत होणारे कॅप राऊंडमध्ये स्कॅम पण हो राहिलेत। मला एका पालकाचा कॉल आला होता आणि त्यामध्ये काय स्कॅम हो राहिले हे देखील सांगितलं गेलं। आणि तुम्हाला सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की आपली जी कॉलेज लिस्ट आपण दिली आहे त्या कॉलेज लिस्टचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे मला कॉल आले की आमचा VIT सारख्या टॉप कॉलेजला कॉम्प्युटरमध्ये नंबर लागला आहे। अशा बऱ्याच पालकांचे आहे। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे प्रूफ दाखवून देईल, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू। पण तुम्हाला त्याआधी जर तुमचं कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल, फक्त पर्सेंटाईलनुसार कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल, कॉलेज लिस्ट नाही म्हणत मी, कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तर एक व्हॉट्सअप बॉट आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॉलेज प्रेडिक्ट करू शकता। आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेसवरती क्लिक करून सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राऊंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील। PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील। या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राऊंड साठी बनवून ठेवायची आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, MST CETच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये तुम्हाला माहिती आहे की आताच कॅप राऊंड 26 तारखेला कॅप राऊंड 4च्या ज्या वॅकंट सीट किती आहेत त्या कळून जातील, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही लिस्ट बनायला तयार होताल, पण त्याआधीच लिस्ट तयार करा विद्यार्थी मित्रांनो, हे पण मी सांगतो। कारण की काय होतं, बऱ्याच जणांना घाई गडबडीत लिस्ट कशी बनवावी हेच कळत नाही, त्यामुळे तुम्हाला ह्या 26च्या आधीच लिस्ट तयार करायची आहे। लिस्ट कशी तयार करायची हे देखील सांगतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 4 जी आहे ती फायनल अलॉटमेंट जी आहे कॅप राऊंड 4ची, म्हणजे कॅप राऊंड 4 स्टार्ट होणार आहे 28 ते 30 तारखे दरम्यान। 2 डेज आहेत आणि या 2 डेजमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा। ऑप्शन फॉर्म झाल्यानंतर तुमचा 1 तारखेला जो आहे तो, तर पहा या ठिकाणी 2 ते 4 तारीख या दरम्यान तुमचं काय लागेल, कॅप राऊंडचं 4चं जे आहे ते ऑफर सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हर लॉगिन्स, त्यांच्या लॉगिन्समध्ये मिळून जाईल। त्यानंतर तुमचं काय डॉक्युमेंट सबमिटिंग तारीख जी आहे ती या ठिकाणी 2 तारीख आहे आणि 2 तारीख ते 9 तारीख या दरम्यान ती वाढू पण शकते, अप टू 5 वाजेपर्यंत, नाही 5 वाजेपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे त्या कॉलेजला जाऊन, तर तुम्हाला अलाउड झालं तर विद्यार्थी मित्रांनो, पहा लास्ट राऊंड आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन असतं म्हणत की आमचा नंबर लागला नाही तर काय होईल, मग आम्हाला कॉलेज मिळणार नाही का, आम्हाला गॅप घ्यावा लागेल का। विद्यार्थी मित्रांनो पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे 1, 2, 3 या तिन्ही राऊंडला नंबर लागलेले नाहीत। चौथ्या राऊंडला आता काय करावे, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा। कॉलेज लिस्ट कशी बनवायची पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पर्सेंटाईल आहेत समजा एक 35% आहेत तुम्हाला, आणि तुम्ही जर कॉम्प्युटर ब्रांच घ्यायचं पाहत आहात आता या चौथ्या राऊंडपर्यंत, ठीक आहे। पहिल्या दुसऱ्याला तुम्ही पाहिलं कॉम्प्युटर ब्रांचचं, पण जर चौथ्या राऊंडला तुम्हाला कॉम्प्युटर ब्रांच घ्यायची असेल तर ती मिळू शकत नाही, कारण 35% आहेत समजा आणि तुम्हाला टॉपचे कॉलेज लागत आहेत, तर कसं काय मिळेल। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं आता तुम्हाला टियर 2चे कॉलेज पाहायचे आहेत आणि टियर 2च्या कॉलेजमध्ये तुम्हाला ब्रँच वेगळी निवडायची। सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल 35%ला, किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँच निवडायच्यात वेगवेगळ्या, या कॉम्प्युटर IT AI सोडून, ठीक आहे। ह्या ब्रँच पण एकदम भारी ब्रँच आहे विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणत नाही ह्याच घ्या, म्हणजे ह्या घ्या पण तुम्हाला बदलता पण येतात हे तुम्हाला माहित असेल। इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला या ब्रांच बदलता येतात, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। चांगले मार्क्स पाडून 2nd इयरला ब्रांच बदलून तुम्हाला हवी ती कॉम्प्युटर असेल, IT असेल किंवा AI असेल, या तिन्हीपैकी कोणतीही ब्रांच तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही सहज मिळवू शकता। पण विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला 2nd इयरला चांगले मार्क्स मिळवावे लागतील। 1st इयरला सगळ्यांना सेम सब्जेक्ट असतात, त्यामुळे काही अडचण नाही, तुम्ही कोणतीही ब्रांच घ्या, जसं की सिव्हिल घ्या, मेकॅनिकल घ्या, इलेक्ट्रिकल घ्या।
पण तुम्ही सेकंड इयरला चांगले म्हणजे फर्स्ट इयरला चांगले मार्क्स पाडा, सेकंड इयरला तुम्हाला चांगली ब्रांच मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट राहिली म्हणजे की आता कॉलेज लिस्ट बनवता येत नाही बऱ्याच जणांना. कॉलेज लिस्ट बनवता येत नाही तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे, GMS ची टीम घेऊन आलेलो आहे शॉर्ट हँड लिस्ट. या लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेजचं नेम, कॉलेजचा कट ऑफ, कॉलेजचं लोकेशन, कॉलेज कोड, त्याचबरोबर हे कॉलेजचे कट ऑफ जे आहेत ते 99% पासून म्हणजे 4% पासून तर 99% पर्यंतचे सगळे कॉलेज याच्यामध्ये आहेत अवेलेबल. तुम्हाला जे कॉलेज आवडत आहे ते तुम्ही लिस्ट बनायची आणि ते कॉलेज तुम्हाला लिस्टमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा डाऊट सॉल्व्ह झाला. पण बरेच पालकांचे मला कॉल आले की आमच्यासोबत एक स्कॅम होतोय. तर तो स्कॅम सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, की बरेच नेट कॅफेवाले काय करतात की त्यांचे कॉलेज सोबत कॉन्टॅक्ट असतात आणि ते कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांना कमिशन येतं आणि ते त्या कॉलेजचं नाव मुद्दामून टाकतात कारण की तिथं नंबर लागू. आणि ते कॉलेज असतं Tier 3चं. मग ते कॉलेज लागलं तरी काय नाही आणि नाही लागलं तरी काय नाही, ते कॉलेजचा उपयोगच नाही कारण त्या कॉलेजचं प्लेसमेंट नसते. मग तशा कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेऊन तुम्ही पस्तावता आणि तुम्ही म्हणता की आम्हाला जमत नाही इंजिनिअरिंग. असं तुम्हाला कशामुळे जमत नाही? ज्या कॉलेजला काही फॅसिलिटीज नाहीत त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेता. हा भरपूर मोठा स्कॅम आहे. त्यामुळे सायबर कॅफेवाला पण व्यवस्थित आणि तुम्ही जी लिस्ट दिली तीच त्याला टाकायला लावायची, दुसरी लिस्ट टाकायला लावायची नाही. जर तो दुसरी टाकत असेल त्याला म्हणा आम्हाला फॉर्म भरायचा नाही, आम्ही घरीच फॉर्म भरतो, डायरेक्ट सांगून टाकायचं किंवा दुसऱ्या नेट कॅफेमध्ये लगेच जायचं, त्याच्याकडेही जायचं नाही. हा तिसरा रूल झाला म्हणजे स्कॅम झाला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बरेच विद्यार्थी अजूनही कमेंट करत आहेत की आणि जरी कमी पर्सेंटाइल असले तरी घाबरू नका, आमची GMS टीम तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, कोणत्याही नंबरला मेसेज करा किंवा तुम्ही स्क्रीनला देखील नंबर दिलेला आहे त्या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा कॉल पण करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला काय होणार आहे ते तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. जर तुम्हाला नंबर लागला नसेल तरी संपूर्ण ज्या विद्यार्थ्यांना 4 पर्सेंटाइल असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली कॉलेज लिस्ट घेऊन चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवलेलं आहे. याचे प्रूफ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला जर आत्ता भीती वाटत असेल तर लवकर जा, खाली दिलेल्या 3 नंबरवरती मेसेज करा. मेसेज काय करायचं आहे, आम्हाला पाहिजे कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट शॉर्ट हँडसाठी आहे की तुम्हाला शॉर्ट हँडसाठी कॉलेज लिस्ट मिळेल, यामधून तुम्ही तुमचे कॉलेज बनवायचे आहेत. ठीक आहे. आता दुसरा टॉपिक म्हणजे काय, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की कॅप 1चं कॉलेज लागलेलं आहे, त्यांनी बेटरमेंट केली, कॅप 2ला भेटलं नाही, कॅप 3ला भेटलं नाही, मग कॅप 1चं कॉलेज जातं का? असं नाही विद्यार्थी मित्रांनो. 2, 3ला भेटलं नाही तर तुम्ही 4ला टाका. 4चं जे कॉलेज लागेल ते तुम्हाला मिळून जाईल, फ्रीज होऊन जाईल आणि तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. पहिल्याचं घेऊ शकता, 4थ्याचं घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा स्कॅम किंवा कॉलेज लिस्ट विषयी माहिती पडेल. आणि तुमचा जरी नंबर लागला असेल तरी तुम्ही कॉलेज लिस्ट घ्या, कारण बेटरमेंट ऑप्शन निवडा आणि 4था राऊंड 100% भरा. जर तुम्ही 4था राऊंड भरला नाही, मिस केला, म्हणजे तुम्हाला जर चांगलं कॉलेज भेटलं असेल तरी तुम्ही 4था राऊंड टाका विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुमचा फायदाच होणार आहे. जर त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं तर तुमचा लाईफ सेट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला देखील जॉईन व्हा. आणि फ्री काउन्सिलिंग ग्रुप तुम्हाला जॉईन कधी करतात तर फ्री काउन्सिलिंग ग्रुप त्यावेळेस तुम्ही कॉलेज लिस्ट आपली घेताल, कॉलेज लिस्ट ज्यावेळेस घेताल व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यामध्ये तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुप पण मिळून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपली कॉलेज लिस्ट देखील घ्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.